आजवर तुम्ही विविध प्रकाराने नारळाची वडी किंवा बर्फी बनवली असेल, परंतु आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कोणीही बनवू शकेल इतक्या सहज पद्धतीने खवा, मिल्क पावडर आणि माव्याचा जराही वापर न करता ही 8 दिवस टिकणारी वडी करणार आहोत. अगदी तोंडात टाकताच विरघळणारी. नमस्कार, आदिश्रीज किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मिक्सरच्या जारमध्ये ओल्या नारळाचे बारीक केलेले 2 कप काप घालून घेऊयात. 2 कप ओल्या नारळाच्या कापासाठी मी 1.5 नारळ घेतला. नारळ खवत न बसता अशा प्रकारे खोबऱ्याचे काप करून घेतले ना तर वेळेची देखील खूप बचत होते. नारळ फोडून खोबऱ्याची काळी पाट पूर्णपणे मी सुरीने काढून घेतली. सुरीने अलगद अशी खोबऱ्याची काळी पाट निघाली जाते. अशा प्रकारचा जो बटाट्याचा स्लायसर असतो ना त्या स्लायसरने खोबऱ्याचे काप करून घेतले. छान पातळसर असे काप झाले ना तर मिक्सरमध्ये देखील छान ते बारीक होतात. दिसायला पहा किती सुंदर असे पांढरे शुभ्र काप दिसत आहेत ना. आता 2 कप ओल्या खोबऱ्याचे काप आणि त्याच कपाने 1 कप साखर. साखर तुमच्या गोडीनुसार घातली तरीही चालेल. मी सांगितलेलं साखरेचं प्रमाण ही वडी करण्यासाठी परफेक्ट असं आहे. ज्या कपाने ओलं खोबरं आणि साखर घेतली ना त्याच कपाने दुधावरची अर्धा कप मलाई. साई नसेल ना तर अर्धा कप दूध वापरले तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस मिक्सरला छान बारीक असे मी वाटून घेतले. खोबऱ्याच्या पातळसर स्लाइस करून घेतल्यामुळे अजिबात वाटल्यानंतर खोबऱ्याचे त्यामध्ये जाड तुकडे राहत नाही. आता तयार झालेले हे मिश्रण आपण एका नॉनस्टिकच्या पॅनमध्ये लगेच घालून घेऊयात. नॉनस्टिक पॅन नसेल ना तर कोणतेही जाडबुडाचे या ठिकाणी भांडे वापरले तरीही चालेल. फक्त स्टीलचे भांडे अजिबात घेऊ नका, नाहीतर वडी खाली लागली जाईल. आता मध्यम आचेवरती आपण ह्या मिश्रणाचा छान घट्टसर गोळा होईपर्यंत हे मिश्रण छानपैकी आपण परतून घेणार आहोत. मध्यम आचेवरती छान गोळा होण्यासाठी 15 मिनिटे आरामात लागतात. ह्या ठिकाणी पहा मिश्रण छान गरम झाल्यानंतर अशा प्रकारे साईडला बुडबुडे येतात. हे वडीचं मिश्रण जसं जसं घट्ट होतं ना तसं ते सतत हलवणे अत्यंत आवश्यक आहे, नाहीतर ते खाली लागून पूर्णपणे त्याचा कलर बदलला जातो. वडीचं मिश्रण परतत असताना बाजूला जे मिश्रण असतं ना ते आतमध्ये व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यावं. आता या ठिकाणी 10 मिनिटे झालेली आहेत. आता वडीसाठी मिश्रण तयार झालं का नाही ते कसं पाहावं ते तुम्हाला मी दाखवते. खोबऱ्याचं मिश्रण थोडंसं प्लेटमध्ये घ्यावं आणि ते हाताला अशा प्रकारे चिकटलं तर समजायचं अजिबात ह्या ठिकाणी वडीचं मिश्रण तयार झालेलं नाही. ह्या ट्रिकने देखील तुम्ही समजू शकता वडीचं मिश्रण तयार झालेलं का नाही. आणि त्याचबरोबर अजून एक तुम्हाला मी ट्रिक सांगते. मिश्रणामध्ये 1 चमचा अशा प्रकारे उभा ठेवावा. उभा ठेवल्यानंतर तो लगेच पडला ना तर समजायचं वडीचं मिश्रण अजून देखील तयार झालेलं नाही. आता या दोन्ही पद्धतीतील तुम्हाला कोणती ट्रिक सोपी वाटते ना त्याप्रमाणे तुम्ही वडीचं मिश्रण तयार झालेलं का नाही ते पाहू शकता. जवळपास या ठिकाणी 15 मिनिटे झालेले आहेत. चला तर आपण पुन्हा एकदा पाहूयात हे वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे का नाही. ह्या वडीमध्ये आपण मलईचा वापर केला असल्यामुळे अजिबात वडीसाठी तुपाची देखील गरज पडत नाही. आता वडीचं मिश्रण थोडंसं प्लेटमध्ये घेऊयात. मिश्रण खूप गरम असल्यामुळे हाताला खूप चटके लागतात. हलकंसं थंड झाल्यानंतर पहा अजिबात हे मिश्रण हाताला चिकटत देखील नाही. छान त्याचा गोळा तयार होतोय. असा गोळा तयार झाला ना तर समजायचं वडीसाठी मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे. आणि चमचा देखील मिश्रणामध्ये उभा केला ना खाली देखील पडत नाही. गॅस बंद करून मिश्रणामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. काही तांत्रिक कारणामुळे वेलची पावडर टाकताना व्हिडिओमध्ये शूट झालेलं नाही. केक करण्यासाठी जो चौकोनी आपण टीन वापरतो ना त्याच टीनमध्ये मी बटर पेपर ठेवून त्याला थोडंसं तूप लावून घेते. अशा प्रकारे चौकोनी टीन नसेल ना तर चौकोनी डबा किंवा कोणत्याही ताटामध्ये देखील तुम्ही वडी थापून घेऊ शकता.
बटर पेपर पूर्णपणे ऑप्शनल आहे. बटर पेपर नसेल ना थोडंसं ताटाला किंवा डब्याला तूप लावून घेतलं तरीही चालेल. आता गरम असतानाच ते मिश्रण टीनमध्ये घालून लगेच थापून घ्यावं. भाजताना सतत परतत असल्यामुळे अजिबात ह्या मिश्रणाचा कलर देखील बदललेला नाही. वडीचं मिश्रण तयार झाल्यानंतर गरम असताना लगेच ते टीनमध्ये ओतून घ्यावं. खूप थंड करू नये, नाहीतर वडी हवी तशी अजिबात थापता येत नाही. वडी थापून झाल्यानंतर त्यावरती थोडेसे मी पिस्त्याचे काप घालून घेते. पिस्त्याचे काप निघू नये म्हणून वाटीने अशा प्रकारे ते प्रेस करून घ्यावेत. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल घालायचे ना तर नाही घातले तरीही चालेल. अशा प्रकारे छान वडी सेट झाल्यानंतर हलकीशी गरम असतानाच ती कट करून घ्यावी, नाहीतर पूर्णपणे थंड करून तुम्ही कट करायला गेलात ना तर हवी तशी अजिबात वडी कट होत नाही. वडीची जाडी कितपत पातळ किंवा जाड हवी ना त्यानुसार तुम्ही वडी थापून घेऊ शकता. कट करून घेतल्यानंतर ही वडी पूर्णपणे 10 मिनटं मी थंड करून घेतली. तर ह्या ठिकाणी पहा 10 मिनटात आपली तोंडात टाकताच विरघळणारी खोबऱ्याची वडी नारळी पौर्णिमा विशेष तयार झालेली आहे. आता वेळ न घालवता अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये ही वडी तयार होते. तर तुम्ही देखील खोबऱ्याची वडी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि मला खात्री आहे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा खोबऱ्याची वडी केली ना तर परत परत कराल. आता या खोबऱ्याच्या वडीमध्ये तुम्हाला कोणता फ्लेवर हवा ना तो फ्लेवर घालून तुम्ही खोबऱ्याची वडी करू शकता. दिसायला पहा किती सुंदर अशी वडी झालेली आहे ना. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या रेसिपीमध्ये. बाय बाय.